पन्हाळा तालुक्यातील नावली इथले निलेश राजाराम मोहिते हे 4 महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त होऊन घरी परतलेत। निलेश आणि विनोद अशोक पाटील हे एकमेकांच्या घराशेजारी राहतात। 10 वर्षांपूर्वी निलेश यांच्या सख्ख्या बहिणीचा विवाह विनोद पाटील यांच्याशी झाला होता। तेव्हापासून या दोन्ही कुटुंबांमध्ये वाद होता। आज सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला निलेश आणि विनोद यांच्यात किरकोळ शाब्दिक वाद झाला। यावेळी जुना राग मनात धरून निलेश यांनी त्यांच्याकडे असलेल्या पिस्तुलातून मेहुणा विनोदवर 2 राऊंड फायर केले। मांडीवर गोळी लागल्यानं विनोद गंभीर जखमी झाला। या घटनेची माहिती समजताच कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संशयित निलेश मोहितेसह गुन्ह्यात वापरलेलं पिस्तूलही ताब्यात घेतलंय। या गोळीबारात जखमी झालेल्या विनोद पाटील यांच्यावर कोडोलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। दरम्यान हा सर्व प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांनी दिली आहे। नमस्कार, मी डॉक्टर धीरज कुमार, अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर। नावली गाव कोडोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिथे एक फायरिंगची घटना घडलेली आहे। एक एक्स आर्मी मॅन आहे निलेश मोहिते, तो त्यांची मेहुणाला विनोद पाटीलला फायर करून 2 गोळी मारलेल्या आहे। त्यांची 10 वर्षापासून एक कुटुंबाची भांडण होता। त्या भांडणामध्ये आता आज परत राग आला, त्यांची काहीतरी भांडण झाला, त्यानंतर तो 2 गोळी फायर केलेला आहे। आरोपी ताब्यातमध्ये आहे, जखमी हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि आम्ही वेपन पण सीज केलेलं आहे। गोळीबाराच्या प्रकारानं नावली आणि परिसरात खळबळ उडाली असून कोडोली पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत।